आपण सर्वांना प्रेरणा देणारं प्रेरणा परिवार, त्यांचे चेअरमन गुजर साहेब, सर्व संचालक वर्ग, अधिकारी वर्ग आणि समोर बसलेले गुणवंत विद्यार्थी विद्यार्थिनी आणि त्यांचे पालक, सगळ्यांना नमस्कार. आत्ता 10वी आणि 12वी असे दोन वेगवेगळे टप्पे पार केलेले विद्यार्थी विद्यार्थिनी तर आहेत, याची मला कल्पना आहे. आणि खरं म्हणजे इथून पुढचाच प्रवास हा महत्त्वाचा ठरतो की आता पुढं काय. आणि त्याची पहिली सुरुवात 10वी नंतर होते. आता 10वीचा निकाल लागून जवळपास 15 दिवस झालेत. परवा मार्कशीट पण मिळणार आहे ऑफिशियली हातात. पुढची प्रोसेस जरा थंडावली आत्ता, कारण अजून CBSE ICSEचा निकाल लागला नाही आहे, त्यामुळे मला वाटतं प्रोसेस थोडी थंडावली आहे. पण एका परीने बरंच आहे, आपल्याला थोडा विचार करायला वेळ पण मिळाला आहे. आणि म्हणून सुरुवातच मुळात 10वी नंतर काय कसं निवडावं याच्यापासून करणार आहे. सगळ्यात पहिल्यांदा एक सांगतो की आत्ता आपला छान सत्कार होणार आहे ना, झाला आहे आणि होणार पण आहे. त्याच्यानंतर पहिलं काम जर काही करणार असेल तर ती 10वीची मार्कशीटला छान लॅमिनेशन केलेलीच असेल बहुतेक बोर्डानी, नसेल तर तुम्ही करा आणि ती फाईलला लावून टाका. आता त्याचं सेलिब्रेशन थांबलं पाहिजे, कारण ते झालं, आता संपला विषय. कारण त्या 10वीच्या मार्कशीटचा उपयोग तुम्हाला दोनदाच होणार आहे. एक, 11वीची ॲडमिशन, आणि 2, पुढं मग कधी बर्थडेचं प्रूफ म्हणून लागलं तर. यापेक्षा कधी त्याचा आता उपयोग होणार नाही. त्यामुळे त्यातनं थोडं बाहेर पडायला पाहिजे आणि आता पुढं काय याचा सिरियसली विचार करायची गरज आहे. साधारण मुलं कसं ठरवतात, मुलं किंवा पालक, एक, मार्क किती पडले, 80-85% मार्क पडले सायन्सला जायचं, थोडे आणखीन कमी पडले कॉमर्सला जायचं, आणखीन कमी पडले आर्ट्सला जायचं. एवढा विचार काय करत बसायचं त्याच्यात. हे अत्यंत चुकीच्या पद्धतीने वर्षानुवर्ष निवड होते, अत्यंत अनसायंटिफिक वे. कारण मुळातच 10वीचं वर्षच तुम्हाला मार्क कसे पाडावे हे शिकवायलाच वापरलं जातं. त्यातनं शाळा तर भरभरून देतात इंटरनल मार्क, घे बाबा, चालला ना बाहेर, घे मार्क, हो बाहेर बाबा एकदाच. त्याच्या उपर आमचं बोर्ड, ते तर काय त्यांचं कौतुक करावं तेवढंच आहे. त्यांच्याकडं बेस्ट ऑफ 5 नावाची स्कीम आहे. म्हणजे ज्या विषयात सगळ्यात कमी मार्क तो पर्सेंटेजमधनं काढूनच टाकतात. त्यामुळे असे मार्क चालले वर आणि त्याच्या बेसिसवर आम्ही निवड करतो. हे चुकीचं आहे. एक उदाहरण सांगतो. 2 वर्षापूर्वी एक पोरगं भेटलं मला, 10वीचा निकाल लागल्यावर. त्याला म्हटलं किती मार्क पडले रे बाळा, 85%. अरे चांगले पडले की रे, काय करायचं ठरलं, सायन्स. म्हटलं ते बेस्ट ऑफ 5 कुठला विषय गळला, सायन्स. मग ते एवढे मार्क कसे पडले, नाही संस्कृतमध्ये मला 95 मार्क आहेत म्हणला. आता हे डेंजरस आहे. आणि त्यामुळे मार्क किती पडले हा क्रायटेरिया असूच शकत नाही. मग दुसरा, हल्ली मुलांचे मुलींचे ग्रुप असतात बरं का, आणि ते आपापसात मिळून ठरवतात, चला फर्ग्युसनला, चालले जत्रेला चालल्यासारखे सगळे फर्ग्युसनला. होऊच शकत नाही असं, कारण सगळ्यांच्या आवडीनिवडी एक नसतात ना, ग्रुप एक असला तरी. आणि मग पुढे पस्ताव्याची वेळ येते. त्याचे उदाहरण सांगतो. असंच एक 2 वर्षापूर्वी 11वी कॉमर्स झालेलं पोरगं भेटलं. मला म्हणला आपल्याला काय झेपत नाही बा कॉमर्स. काय झालं, नाही म्हणला ते काय फार लिहावं लागतं, हे मला आवडतच नाही एवढं लिहायला. तो आला कसं काय कॉमर्सला, नाही म्हणले आम्ही 5-6 पोरं एकत्र होतो, सगळे म्हणले चला कॉमर्सला, मी गेलो कॉमर्सला. आता म्हणले लक्ष देते, हे काय आपल्याला झेपणारी बाब नाही. म्हणलं तुला काय आवडत होतं, नाही म्हणलं आम्हाला 10वीला ते टेक्निकल विषय होते, मला ते फार आवडायचे. सोडं म्हणलं ते 11वी, ये मागं परत आणि 10वी नंतरची टेक्निकल ब्रांच घेऊन पुढे जा. का घडलं हे, काय म्हणले मित्रमंडळी, काय म्हणले आजूबाजूचे, काय म्हणले नातेवाईक, काय म्हणले आई वडील, याच्या बरोबर निवड, ही पण अनसायंटिफिक. मग करायला काय पाहिजे. आत्ता 10वी झालेली मुलं आहेत, अजून तुमची ब्रांच फिक्स झालेली नाही, कारण अजून तुमचा फॉर्म 2 भरायचाच आहे. तुम्ही जेवढे विषय 10वीपर्यंत शिकलात एका कागदावर लिहून काढा. फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, अल्जेब्रा, जॉमेट्री, इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, मराठी, हिंदी, इंग्लिश, संस्कृत, जेवढे शिकला तेवढे सगळे कागदावर लिहून काढा आणि त्याचे 3 भाग करा. पहिल्या भागामध्ये खूप आवडलेले जमलेले झेपलेले विषय, दुसऱ्या भागामध्ये मध्यम आवडलेले जमलेले झेपलेले विषय, आणि तिसऱ्या भागामध्ये अजिबात न आवडलेले जमलेले झेपलेले विषय.
त्यातले हे जे अजिबात न आवडलेले जमलेले झेपलेले विषय आहेत ना, पहिले उचला आणि फेकून द्या. काही फरक पडणार नाही आयुष्यात. 10वी चॉईस नव्हता ना, सगळे खांद्यावर घेऊन पुढे जावं लागलं ना. आता चॉईस मिळणार आहे, त्याचा वापर करा, द्या फेकून. काही पडू दे, त्यात फिजिक्स पडू दे, मॅथमॅटिक्स पडू दे, फेकून द्या. आणि मग जे पहिल्या कॉलममध्ये आहेत खूप आवडलेले जमलेले झेपलेले विषय, ते कुठल्या ब्रांचमध्ये बसतात, ती ब्रांच माझी. अशा पद्धतीने जर निवड केली तर ती जास्त सायंटिफिक होईल. हे करणं खूप गरजेचं आहे. याचंही एक कारण सांगतो तुम्हाला. असंच 1-2 वर्षापूर्वी एक पोरगं मला भेटलं. आई वडील घेऊन आले होते माझ्याकडं. 11वी सायन्स झाल्यानंतर आई वडील म्हणले, हे चिरंजीव 10वीला 90% मार्क होते, 11वीला सायन्सला घातले, चांगला क्लास लावला आणि 11वीला 45%. बहुतेक वाईट संगत लागली दिसते पालकांचं लगेच. मी त्या पोराशी बोललो, इकडे म्हणलं काय बोलता बोलता त्यांनी मान्य केलं. तुम्हाला खरं सांगतो म्हणला, मला ते 10वीपर्यंत फिजिक्स पण नीट कळलं नव्हतं, ते इलेक्ट्रोमॅग्नेटिझम वगैरे मला कधी कळलंच नाही. पण 10वीत काही प्रॉब्लेम नव्हता म्हणला, घोकायचं पेपरात जाऊन ओकायचं, मार्क मिळतातच. पण 11वीचं फिजिक्स झालं एवढं मला झेपतच नाही म्हणलं. आता हे काय कारण? हे स्वतःचं आत्मचिंतन त्यांनी केलं नाही आणि म्हणून ही घटना घडली. म्हणून माझी विनंती आहे, जे असेल ते बोलणं अवघड असतं, मला मान्य आहे, पण कागदावर उतरवा आणि सरळ ठेवा पालकांचं वरी वस्तुस्थिती आहे. आणि त्यामुळे मला हेच करायचं, हे मी करू शकत नाही, हे पहिल्यांदा क्लिअर बोला. आत्ताच संधी आहे, परत परत ती संधी मिळत नाही, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून तुम्ही जेव्हा ही निवड करणार आहात त्यावेळेला स्वतःला प्रश्न विचारा. असं एकही पोरग 10वीपर्यंत मला माहीत नाही ज्याला हे स्वतःला माहिती नाही किंवा स्वतःला जमत नाही. बोलू शकत नसेल पण स्वतःला 100% कळतं, ते कधीतरी समोर आणा. आता हे सगळं झाल्यानंतर समज काय आहे? 10वी नंतर काय? आर्ट्स कॉमर्स सायन्स, संपला विषय. नाही ना असं. 10वी नंतर पण अनेक ब्रांचेस आहेत. म्हणजे मध्यंतरी जेव्हा मी एका शाळेत हे 10वीच्या सांगितलं ना, हे अशी निवड करा वगैरे, तेव्हा एक पोरगं उठून उभं राहिलं. म्हणलं मला शंका आहे. म्हणलं काय शंका रे बाळा? नाही म्हणलं मला कुठलाच विषय आवडत नाही. आता मी काय करायचं म्हणलं? तर त्याच्या सोल्युशनपासून सुरुवात करणार आहे. 10वी नंतर एक बेसिक ब्रांच आहे, त्याचं नाव आहे ITI. कुठलाच विषय 10वीपर्यंत आपल्याला आवडला, जमला, झेपला नसेल तरी जाण्याची ब्रांच पूर्ण टेक्निकल आहे. एकीकडे आम्ही स्किल इंडिया, मेक इन इंडिया म्हणून दंगा करतोय, प्रत्यक्षात ते काम करायचं कोणी? त्यासाठी जी स्किल्ड मॅनपॉवर लागते, ते सगळ्यात चांगला त्याचा कोर्स ITI आहे. 2 वर्षाचा कोर्स आहे. त्यानंतर तुम्हाला 1 वर्ष इंटर्नशिप करायला मिळते चांगल्या कंपन्यांमध्ये. पण एक समज असा आहे की ITI झाला म्हणजे कामगारच व्हायचं आयुष्यात, त्याला दुसरं काही करताच येणार नाही. साफ चुकीचं आहे. ITI झालेल्या मुलाला नंतर डिप्लोमा इंजिनिअरिंगला ॲडमिशन मिळू शकते डायरेक्ट सेकंड इयरला. आणि डिप्लोमा इंजिनिअरिंग झाल्यानंतर त्याला डायरेक्ट सेकंड इयर डिग्री इंजिनिअरिंगला पण ॲडमिशन मिळू शकते. म्हणजे ITI झालेला मुलगा डिग्री इंजिनिअरिंगपर्यंत जाऊ शकतो. ITI झालेल्या मुलांनी 12वीचं फक्त मराठी आणि इंग्लिश हे 2 पेपर बोर्डाचे दिले की त्याला 12वी समकक्ष मानलं जातं. आणि त्याच्यानंतर त्याला 12वी नंतरचे कोर्सेस, अगदी सगळ्यात चांगला कोर्स BVOCचा आहे त्याच्यासाठी, बॅचलर ऑफ व्होकेशनल, तो करू शकतो. म्हणजे ITI झाला म्हणजे शिक्षण थांबलं असं समजायचं काही कारण नाही. आणि ITI नंतरही तुम्हाला उत्तम संधी स्वतःच्या पायावर उभं राहायच्या किंवा नोकरीच्या मिळू शकतात. आपल्याकडे MSCB पासून ST महामंडळापर्यंत आणि दारुगोळा कारखान्यांपासून ते रेल्वेपर्यंत सगळीकडे ITI घेतात. त्याच्यानंतरचा एक जो ऑप्शन आहे, ज्यांच्या हातात कला आहे, ड्रॉइंग आहे, एलिमेंटरी, इंटरमिजिएट, A ग्रेड, B ग्रेड, आणि त्यातच काहीतरी करायचे, त्यांना पण संधी 10वी नंतर थेट आहे. डिप्लोमा फाईन आर्ट्स या कोर्स नंतर विद्यार्थ्यांना मल्टीमीडिया, ॲनिमेशन, VFX सारख्या क्षेत्रांमधून किंवा ॲडव्हर्टायझिंगच्या क्षेत्रामधून संधी मिळू शकते, हातातल्या कलेचा वापर करून. त्याच्यानंतरचा एक ऑप्शन आहे मुलींकरता, पण मुली अजिबात जात नाहीत. त्याचं नाव आहे होम सायन्स. मुलींना वाटतं होम सायन्स म्हणजे फक्त स्वयंपाक करायला शिकवतात. हट म्हणलं, आपल्याला ते आई घरी त्रास द्यायची, नकोच ती पिढा. पण होम सायन्समध्ये तुम्हाला लाईफ स्किल्स शिकवली जातात. इंटेरियर डिझायनिंग पासून ते न्यूट्रिशनपर्यंत आणि कुकरी बेकरी पासून ते चाइल्ड डेव्हलपमेंटपर्यंत अनेक गोष्टी तुम्हाला शिकवल्या जातात. आणि नंतर 10वी नंतर 5 वर्षाचा कोर्स पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांनी उत्तमपैकी स्वतःच्या पायावर उभ्या राहू शकतात. आणखीन एक कोर्स आहे 10वी नंतर,
जो थोडा कन्फ्युजिंग आहे, नोन आहे पण कन्फ्युजिंग आहे, 10वी नंतरचा इंजिनिअरिंग डिप्लोमा. कारण ज्या विद्यार्थ्यांना पुढे जाऊन इंजिनिअरिंगच करायचंय त्यांना 10वी नंतर 2 मार्ग उपलब्ध होतात. एक इंजिनिअरिंग डिप्लोमा 10वी नंतर 3 वर्षाचा, आणि त्यानंतर डायरेक्ट सेकंड इयर डिग्री इंजिनिअरिंगला प्रवेश घेऊन 3 वर्षात डिग्री इंजिनिअरिंग, 3 आणि 3 6. दुसरा मार्ग 11वी 12वी सायन्स आणि त्यानंतर 4 वर्षाचा डिग्री कोर्स इंजिनिअरिंगचा, 2 आणि 4 6. दोन्ही साईडनी 6च वर्ष लागतात. आणि म्हणून खरं म्हणजे कन्फ्युजन आहे, ही बाजू का ही बाजू. मी तुम्हाला सांगणार नाही कुठली बाजू घ्या, मी तुम्हाला फक्त फायदे तोटे सांगणार आहे 10वी नंतर डिप्लोमाला जाण्याचे. फायदे काय? एक, 10वीला बरे मार्क पडतात, त्यामुळे बरं कॉलेज, बरी ब्रांच मिळायची शक्यता जास्त असते. 2, हे 11वी 12वीची ते CET, ती JEE, त्याचे ते क्लासेस, त्याच्यानंतर त्याची ती इंजिनिअरिंग ॲडमिशनची लांबलेली प्रोसेस, आणि हे सगळं झाल्यानंतर इंजिनिअरिंगचं पहिलं वर्ष मोस्ट डेंजरस, 15-20% पोरांच्या दांड्याच उडतात. हे सगळं टाळून डायरेक्ट सेकंड इयर डिग्री इंजिनिअरिंगला जाण्याचा शॉर्टकट म्हणजे डिप्लोमा इंजिनिअरिंग. तिसरा ॲडव्हान्टेज, ज्या विषयातनं आपण डिप्लोमा इंजिनिअरिंग केले त्याच विषयात पुढे डिग्री इंजिनिअरिंग करत असल्यामुळे डिप्लोमाचा कोर्स सोपा जातो, डिग्रीचा कोर्स सोपा जातो. आणि चौथा ॲडव्हान्टेज, ज्या विद्यार्थ्यांना डिप्लोमा इंजिनिअरिंग झाल्यानंतर साक्षात्कार होईल की आपलं झालं एवढं शिक्षणच फार झालं, त्यांच्याकरता डिप्लोमा इटसेल्फ बिकम्स अ प्रोफेशनल क्वालिफिकेशन. डिप्लोमा इंजिनिअरिंगच्या जोरावर रोजगार, स्वयंरोजगाराच्या संधी मिळू शकतात. आणि फक्त प्रायव्हेट सेक्टर नाही, पब्लिक सेक्टरमध्ये सुद्धा. म्हणजे MSCB पासून ST महामंडळापर्यंत आणि डिफेन्स सर्व्हिसेस पासून ते रेल्वेपर्यंत सगळीकडे डिप्लोमा इंजिनियर्स घेतात. आणि त्याच्यामध्ये अगदी रेल्वेचे जे इंजिन ड्रायव्हर आणि गार्ड आहेत हे सगळे डिप्लोमा मेकॅनिकल, डिप्लोमा ऑटोमोबाईल आहेत. आणि पगार साधारण ₹1,00,000 महिना घेतात, हे लक्षात ठेवा. पण तोटे आहेत ना, फक्त फायदे घेऊन काहीच येत नाही, तोटे आहेत डिप्लोमा करण्याचे. एक, जी कॉम्पिटिशन टाळली ना 11वी 12वीची, ती डिप्लोमाच्या 3ऱ्या वर्षावर अंगावर घ्यावीच लागते. कारण डिप्लोमाच्या 3ऱ्या वर्षाच्या मार्कावर डिग्री सेकंड इयरचा प्रवेश आहे. आणि मग जर कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणेमध्ये प्रवेश करायचा असेल ना डिप्लोमा इंजिनिअरिंग पूर्ण झाल्यावर डायरेक्ट सेकंड इयरला, तर 95% मार्क्स पाहिजेत. 10वीला नाही, डिप्लोमाच्या 3ऱ्या वर्षाला. म्हणजे कॉम्पिटिशन चुकलीच नाही. दुसरा डिसॲडव्हान्टेज, अरे आमच्याकडे इथं आत्ता 12वी नंतर पोरांना कळत नाही हो, मेकॅनिकल इंजिनिअरिंग घ्यावं का, इलेक्ट्रॉनिक्स घ्यावं का, इलेक्ट्रिकल घ्यावं का, सिव्हिल घ्यावं 12वी नंतर कळत नाही. इथं 10वी नंतर ब्रँच निवडायची आहे, काहीच माहीत नाही त्याला. त्यामुळे ब्लाइंड डिसिजन, कोणतरी सांगतं जा मेकॅनिकलला, चांगलं असतंय, चालला मेकॅनिकलला, म्हणजे पूर्ण ब्लाइंड डिसिजन. तिसरा डिसॲडव्हान्टेज, नंबर ऑफ सीट्स. 12वी नंतर कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुण्यामध्ये जर तुम्हाला 100 जागा मेकॅनिकल इंजिनिअरिंगला ओपन होत असतील, तर डिप्लोमा नंतर डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंगला फक्त 10 जागा असतात, 10% सीट्स. त्यामुळे हाही एक डिसॲडव्हान्टेज. फायदे आहेत, तोटे आहेत, निर्णय ज्याचा त्यांनी करायचा आहे. हे डिटेलमध्ये सांगण्याचं एवढंच कारण, नंतर काही लोक हळूच मला विचारतात, नाही पण तरी तुमचं काय मत आहे? माझं काहीच मत नाही, मी तुम्हाला फायदे तोटे सांगितलेत, मत तुम्हाला तयार करायचं आहे. आणि मग हे सगळं झाल्यावर आर्ट सायन्स कॉमर्स आहे काय नाही काय. आणि तरीही बहुसंख्य पालकांचा विद्यार्थ्यांपेक्षा एक पोरांना आग्रह असतो, कसंही करून 11वी 12वी सायन्सच करा. का नाही, सायन्समधून एवढ्या संधी असतात, नंतर लागलं तर 12वी नंतर आपण कॉमर्स आर्ट्सला जाऊ, पण 11वी 12वी सायन्स कराच. मग त्याला फिजिक्स आवडो न आवडो, मॅथ्स आवडो न आवडो, तू करच सायन्स. अत्यंत चुकीचं आहे. आणि त्या एवढ्या संधी म्हणजे काय हो? मी त्या पोरांना विचारतो, इकडे रे तुला मेडिकलला जायचं का? नाही. इंजिनिअरिंग नाही, फार्मसी नाही, आर्किटेक्चर व्हायचं नाही, ॲग्रिकल्चरमध्ये जायचं नाही, तुला मर्चंट नेव्हीत जायचं नाही, पायलट व्हायचं नाही, डिफेन्समध्ये जायचं नाही, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी नाही, बायोटेक्नॉलॉजी नाही, रिसर्चमध्ये जायचं नाही, मग जायचं कशाला सायन्सला? ते एवढ्या म्हणजे याच्या व्यतिरिक्त काहीच नाही सायन्समधनं वेगळं. आणि म्हणून कुठेतरी हा हट्ट सोडा, कसंही करून सायन्सलाच गेलो तरच करिअर्स असं नाही आहे. अशा अनेक ब्रांचेस आहेत जिथं तुम्हाला 12वी नंतर कॉमनली उत्तम करिअर्स मिळतात. आर्ट्स करा, कॉमर्स करा, नाही तर सायन्स करा. पहिल्यांदा ती तुमच्याशी मी शेअर करणार आहे. एक, लॉ, वकिली. 12वी नंतर 5 वर्षाचा लॉचा कोर्स आहे. आर्ट्स कॉमर्स सायन्स कोणीही जाऊ शकतं. हा एंट्रन्स एक्झाम आहे, मान्य आहे मला त्याला, पण त्या एंट्रन्स एक्झामला विषय काय तो 10वीचे, इंग्लिश, जनरल नॉलेज, रिझनिंग एबिलिटी आणि 10वीचं अंकगणित, दॅट्स ऑल. आणि आपल्या देशामध्ये 4 कोटी खटले वेगवेगळ्या कोर्टात पेंडिंग येतात, रोज हजारांनी दाखल होत आहेत. त्यामुळे ज्या व्यवसायाला मरण नाही त्याचं नाव वकिली.
हां, वकिलीमध्ये एक आहे मात्र प्रोफेशन आहे, त्यामुळे नोकऱ्यांची संख्या कमीच. स्वतः किती करतात त्याच्यावर अवलंबून आहे. पण त्यामुळे तासाला 1,00,000 रुपयापासून वर्षाला 1,00,000 रुपयापर्यंत कमावणारे वकील आहेत, ज्याच्या त्याच्या कुवतीप्रमाणे. पण प्रोफेशन आहे 12वी नंतर सगळ्या ब्रँचेसमधनं. दुसरं, सध्या कधीही टी व्ही लावा, चॅनेल सर्फ करा, कुठल्या ना कुठल्या चॅनेलवर कुणी ना कुणीतरी स्वयंपाक करताना दिसतोच. मास्टर शेफ, हॉटेल मॅनेजमेंट भयंकर क्रेज आहे सध्या. आणि मग हॉटेल मॅनेजमेंटला जायचं असेल तर 11वी 12वी आर्ट्स कॉमर्स सायन्स कशात नाही जा, काहीच फरक पडत नाही. कारण हॉटेल मॅनेजमेंटच्या डिग्री कोर्सला जाण्याकरता 2 प्रकारच्या एंट्रन्स एक्झाम्स आहेत. एक नॅशनल लेवलची एंट्रन्स एक्झाम, ज्याच्यातनं देशभरातल्या 75 चांगल्या हॉटेल मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटमध्ये तुम्हाला प्रवेश मिळू शकतो. आणि दुसरी स्टेट लेवलची एंट्रन्स एक्झाम, ज्याच्यातनं 10-12 कॉलेजेस आहेत राज्यातली, तिथं प्रवेश मिळू शकतो. या दोन्ही एंट्रन्स एक्झामचे जी विषय आहेत ना, ते सेम आहेत. 10वी इंग्लिश, जनरल नॉलेज, रिझनिंग ॲबिलिटी आणि जनरल मॅथमॅटिक्स, दॅट्स ऑल. हां, पण एक आहे, हॉटेल मॅनेजमेंट फील्डमध्ये भरपूर संधी रोजगार स्वयंरोजगाराच्या असल्या तरी त्याच्यात एक ड्रॉबॅक पण आहे, तो समजून घ्यायला पाहिजे. दिवसाला 12, 14, 15, 16, 18, 20 तासापर्यंत फिजिकल कष्ट करण्याची तयारी, हे या व्यवसायाचं सगळ्यात मोठं गमक आहे. आणि त्यामुळे आपली ती मानसिक तयारी आहे का एवढं फिजिकल कष्ट करायची, हे पहिल्यांदा बघण्याची गरज आहे. तर मग हॉटेल मॅनेजमेंटसारखं उत्तम करिअर नाही. आणि मग हॉटेल मॅनेजमेंटला जाण्याचा अजून एक मार्ग म्हणजे 12वी नंतर, आत्ता जे 12वी झाली आहेत मुळे त्यांना डायरेक्ट प्रवेश डिप्लोमा हॉटेल मॅनेजमेंटला आहे. आणि त्याकरता काही कुठली सीईटी फीईटी काही नाही, डायरेक्ट प्रवेश सुरू झालेत हॉटेल मॅनेजमेंट डिप्लोमाचे. आणि सुदैवाने हे फील्ड असं इथं डिग्री का डिप्लोमा कोण विचारत नाही. तुम्ही कधी हॉटेलमध्ये गेल्यावर तिथल्या मॅनेजरला विचारलं का रे तुझी डिग्री झाली का डिप्लोमा? काय करायचं आपल्याला, खायला मिळालं चांगला, विषय संपला. त्यामुळे डिप्लोमा सुद्धा अवेलेबल आहे, हे लक्षात ठेवा. 12वी नंतरचा आहे फक्त तो. त्याच्यानंतरचं एक कॉमन करिअर म्हणजे सध्या आता परिस्थिती अशी आहे की पॅन्डेमिक नंतर 2 क्षेत्राला खूप महत्त्व आलं. एक हेल्थ सायन्सेस आणि दुसरं अगदी ज्याला फारसं काही कळत नाही तोही म्हणतो इकॉनॉमीची परिस्थिती काही फार चांगली नाही, इकॉनॉमिक्स. 12वी आर्ट्स कॉमर्स सायन्स कोणताही विद्यार्थी इकॉनॉमिक्समध्ये जाऊ शकतो. आणि त्याकरता अतिशय चांगल्या इन्स्टिट्यूट्स, पहिली चांगली बेस्ट इन्स्टिट्यूट इन इंडिया पुण्यात आहे, गोखले इन्स्टिट्यूट ऑफ इकॉनॉमिक्स नावाची. त्याकरता 12वी नंतर स्वतंत्र एंट्रन्स एक्झाम घेतली जाते. आणि त्या एंट्रन्स एक्झामला हेच विषय मगाशी सांगितलेले 10वीचे, इंग्लिश, जनरल नॉलेज, रिझनिंग ॲबिलिटी, 10वीपर्यंत गणित, दॅट्स ऑल. आणि याच्यातनं तुम्हाला इकॉनॉमिक्सचं ग्रॅज्युएशन करायची संधी मिळू शकते, आर्ट्स कॉमर्स सायन्स सगळ्यांना. आणि मग इकॉनॉमिक्समध्ये फक्त ग्रॅज्युएशन करून भागणार नाही, पोस्ट ग्रॅज्युएशनपर्यंत जावं लागेल. पण पोस्ट ग्रॅज्युएशनपर्यंत तुम्ही पूर्ण केलं शिक्षण तर त्यानंतर मात्र तुम्हाला बँकिंग, इन्शुरन्स, फायनान्शियल सर्व्हिसेसपासून सेंट्रल गव्हर्नमेंटच्या इकॉनॉमिक अफेअर्स मिनिस्ट्रीपर्यंत सगळीकडे संधी आहेत. UPSCची परीक्षा खूप विद्यार्थ्यांना द्यायची आहे, पण मग इकॉनॉमिक्सची वेगळी UPSCची एक्झाम आहे की ज्याला फक्त इकॉनॉमिक्स मास्टर झालेले विद्यार्थीच बसू शकतात. डायरेक्ट क्लास 1 ऑफिसर म्हणून त्यांना इकॉनॉमिक अफेअर्स मिनिस्ट्री सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये घेतलं जातं. त्यामुळे इथपर्यंतच्या संधी आहेत. अनेक विद्यार्थ्यांना पुढे जाऊन MBA करायचं आहे, आर्ट्स कॉमर्स सायन्स कशात नाही 12वीपर्यंत जा. 2 मार्ग आहेत, एक BBA की ज्यातनं तुम्ही पुढे MBAला जाऊ शकता, आणि दुसरा 12वी नंतर थेट 5 वर्षाचा इंटिग्रेटेड MBAचा कोर्स. मधली स्टेपच नाही, डायरेक्ट इंटिग्रेटेड MBA. आणि त्यात सुद्धा मोठ्या मोठ्या इन्स्टिट्यूट्स, IIM सारखे इन्स्टिट्यूट्स आहेत. IIM इंदोर, IIM रोहतक, IIM बोधगया, अशा IIMचे इन्स्टिट्यूट्स आहेत ज्याच्याकडे या 5 वर्षाचा इंटिग्रेटेड MBA आहे 12वी नंतरचा. आणि मग त्याच्यासाठी प्रत्येकाची स्वतंत्र एंट्रन्स एक्झाम आहे. विषय हेच 10वीपर्यंतचे, इंग्लिश, रिझनिंग ॲबिलिटी, जनरल नॉलेज आणि जनरल मॅथमॅटिक्स. आणि मग काही फक्त गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट आहे तसं नाही, प्रायव्हेट इन्स्टिट्यूट, जशी नरसिंहमुंजी नावाची इन्स्टिट्यूट मुंबईची आहे, 5 वर्षाचा इंटिग्रेटेड MBA. अनेक विद्यार्थ्यांच्या हातात कला आहे, ड्रॉइंग आहे, जसं मगाशी मी बोललो तसं त्यांना 12वी नंतर डिग्रीचा पण चान्स आहे, BFA, बॅचलर ऑफ फाईन आर्ट्स. आर्ट्स कॉमर्स सायन्स कशात नाही 12वी करा, तुम्हाला नंतर BFA करायची संधीच आहे. जे स्कूल ऑफ आर्ट्स नावाच्या इन्स्टिट्यूटचं नाव तुमच्यापैकी अनेकांनी ऐकलं असेल. त्या जे स्कूलमध्ये प्रवेश या BFAमध्ये आपल्याला मिळू शकतो. जे स्कूल सकट 10 कॉलेज आहेत महाराष्ट्रात ज्याच्यात BFA डिग्री आहे. आणि सगळ्यांसाठी एकच एंट्रन्स एक्झाम 12वी नंतर घेतली जाते, त्याला BFA CET असं म्हणतात. आणि त्याला फक्त ड्रॉइंगचे 4 पेपर आहेत, बाकी काहीच नाही. त्याच्यानंतर एक क्षेत्र असं आहे की ज्याच्यामध्ये सध्या खूप चांगल्या अपॉर्च्युनिटीज येतात, ते म्हणजे डिझायनिंग, प्रॉडक्ट डिझायनिंग, इंटिरियर डिझायनिंग, फॅशन डिझायनिंग, कम्युनिकेशन डिझायनिंग, हे डिझायनिंगचे वेगवेगळे फील्ड्स आहेत. आणि त्याच्यामध्ये अतिशय चांगल्या इन्स्टिट्यूट्स आहेत. म्हणजे IIT मुंबई
लोकांना असं वाटतं IIT मुंबईत जायचं तर ते सायन्सला गेलं पाहिजे, जेई मेन्स घेतली पाहिजे, जेई ॲडव्हान्स दिली पाहिजे, त्यात पहिल्या 2000 आलं पाहिजे, तर IIT मुंबई दिसते. अजिबात नाही. आर्ट्स कॉमर्सचे विद्यार्थी सुद्धा IIT मुंबईत जाऊ शकतात, कारण IIT मुंबईचं स्वतंत्र डिझायनिंग स्कूल आहे आणि त्याची एंट्रन्स एक्झाम पण वेगळी आहे. त्याचे त्या जेईशी काही संबंध नाही आणि या एंट्रन्स एक्झामला आर्ट्स कॉमर्स सायन्स सगळी पोरं बसू शकतात. आणि काय फक्त IIT मुंबई नाही, NID नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझायनिंग अहमदाबाद, NIFT नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी नवी मुंबई, या गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट सकट अनेक प्रायव्हेट इन्स्टिट्यूट्समध्ये डिझायनिंगचे कोर्सेस आहेत. मात्र प्रत्येकाची CET वेगळी आहे, एवढं फक्त लक्षात ठेवा. अनेक मुलांना पुढे जाऊन स्पर्धा परीक्षा द्यायची आहेत. UPSC MPSC सध्या तर क्रेजच आहे, 10तल्या 2 पोरांना करायचंच आहे. जर करायचंच आहे आपल्याला असं ठरलं असेल फिक्स, तर माझी तर विनंती अशी आहे की 11वी पासून तुम्ही आर्ट्स किंवा कॉमर्सच घ्या. त्या सायन्सच्या भानगडीतच पडू नका. कारण काय आहे की तुम्हाला थेट 11वी पासून तयारीला सुरुवात करता येईल ना. मुलं ग्रॅज्युएट झाल्यावर 4-4 वर्ष घालतायत UPSC MPSC साठी, गरज नाही. 11वी पासून जर तयारी करायची असेल, रोजची 5-6 तास तयारी करणं सहज शक्य आहे जर तुम्ही आर्ट्स कॉमर्स घेतलं तर. कारण आर्ट्स कॉमर्समध्ये तुम्हाला अतिशय कमी वेळ कॉलेज असतं, तेही गेलं तर. त्यामुळे उरलेला सगळा वेळ तुम्हाला या परीक्षांसाठी देता येऊ शकतो आणि ग्रॅज्युएट झाल्या झाल्या तुम्ही या परीक्षेला अपियर होऊ शकता. म्हणजे UPSC MPSC जर करायचं असेल तर आर्ट्स कॉमर्स सारखी दुसरी संधी चांगली नाही. तुम्हाला त्या पुढे जाऊन सांगतो, इंजिनियर झालेली मुलं सुद्धा UPSCची परीक्षा देताना स्पेशल सब्जेक्ट ज्याची वेगळा पेपर द्यावा लागतो तो इंजिनिअरिंगचा घेत नाहीत. हिस्ट्री, इतिहास. का नाही म्हणे, तेवढा एकच विषय ज्यात बदल होत नाहीत म्हणे, आहे तेच राहतं सारखं. बाकी सगळ्या विषयात नवनवीन काहीतरी येतं, सारखा वेगळा अभ्यास करायला लागतो. इतिहासाचा अभ्यास आता काय बदलायचंय, आहेत आमच्याकडे हल्ली इतिहासही बदलायला निघालेत लोक, ती गोष्ट वेगळी आहे. पण इतिहास आहे तोच राहत असल्यामुळे घेणारे लोक आहेत. मग जातानाच आर्ट्स कॉमर्सला जावं ना, कशाला जायचं उगीच त्या सायन्समध्ये. मग हाही विचार करण्यासारखा आहे. सध्या तुम्ही बाहेर पडा, एखादा स्टॉलवर जा वर्तमानपत्रांच्या, 100 प्रकारची वर्तमानपत्र, मासिक, साप्ताहिक तुम्हाला पाहायला मिळतील. टीव्ही चॅनेल, टीव्ही ऑन करा, एका रिमोटवर बसत नाही एवढी चॅनेल झाली आहेत. रेडिओ ऑन करा, 10 FM चॅनेल आहेत आणि या सगळ्याच्या वर जाऊन बसलाय सोशल मीडिया. त्याच्यामध्ये व्हॉट्सॲप, ट्विटर, फेसबुक सगळे आहेत आणि या सगळ्याची मॅनेजमेंट ज्याच्याकडे आहे त्याचं नाव आहे मास कम्युनिकेशन. 12वी नंतर मास कम्युनिकेशनला सुद्धा आर्ट्स कॉमर्स सायन्स सगळ्या विद्यार्थ्यांना जाता येतं, काहीच प्रॉब्लेम नाही. आणि मग जर आर्ट्स कॉमर्स सायन्स सारख्या ठिकाणी आपल्याला जायचं असेल, 12वी नंतर आर्ट्स कॉमर्समधनं जायचं असेल मास कम्युनिकेशनमध्ये, तर सिम्बॉयसिस पुणे पासून झेवियर्स मुंबईपर्यंतच्या संस्था अवेलेबल आहेत. अर्थात एंट्रन्स एक्झाम आहे, मी नाही म्हणत नाही. त्यामुळे आर्ट्स कॉमर्स सायन्स 12वी पर्यंत कुठल्याही ब्रँचमधनं गेलात तरी संधी आहेतच. आणि आता मी 2 अशा संधींकडे येणार आहे की ज्याच्यात तुम्हाला 12वी नंतर आर्ट्स कॉमर्स सायन्स कशात नाही करा, थेट स्वतःच्या पायावर उभं राहून पुढचं शिक्षण घेणं आणि अनुभव घेण्याच्या संधी आहेत. एक, MKCL महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड. आपल्यापैकी बहुसंख्य लोकांनी MSCIT हे नाव ऐकलं असेल. MSCIT जे कंडक्ट करतात त्यांचं नाव आहे MKCL महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड. आणि त्यांनी 2 कोर्सेस आणलेत. एक IT इन्फ्रास्ट्रक्चर मॅनेजमेंटचा आहे आणि दुसरा सर्व्हिस मॅनेजमेंटचा आहे. हे दोन्ही IT क्षेत्रातले आहेत. ही MKCL काय करतं, विद्यार्थी घेतं आणि त्या विद्यार्थ्यांना डायरेक्ट कंपनीमध्ये कामालाच लावतं, IT कंपनीत, अगदी इन्फोसिस पासनच्या. आणि मग तुम्ही 3 वर्ष IT कंपनीमध्ये काम करता करता अनुभव कमावता स्टायपेंड कमावता आणि त्यानंतर साईड बाय साईड तुमच्याकडनं मुक्त विद्यापीठाची ते डिग्री पण करून घेतात. म्हणजे 3 वर्षात डिग्री पण होते, अनुभव पण मिळतो आणि पैसे पण मिळतात. अशा प्रकारचे कोर्सेस आहेत 12वी नंतरचे सगळ्यांसाठी आर्ट्स कॉमर्स सायन्स. असंच एक दुसरा कोर्स आहे, त्याचं नाव आहे BVOC बॅचलर ऑफ व्होकेशनल. हे पण अनेक इन्स्टिट्यूट्समध्ये, आपण ज्या पिंपरी चिंचवडमध्ये आहोत त्यांची जी संस्था आहे पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट, त्यांची कॉलेजेस आहेत, PCCOE आणि तळेगावची नूतन, या सगळ्यांकडे हा कोर्स अवेलेबल आहे. आणि त्याच्यातलं अगदी सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटचा कोर्स पण आहे. म्हणजे IT मध्ये जायचे पण इंजिनिअरिंगमध्ये जाण्याची शक्यता चांगलं कॉलेज मिळायची नाही, तर सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटचा BVOC कोर्स तुम्ही घेऊ शकता आणि त्याच्यातनं तुम्हाला एम्प्लॉयमेंटच्या संधी मिळतील. कारण 60% प्रॅक्टिकलच आहे या कोर्समध्ये. त्याच्या व्यतिरिक्त पण कोर्सेस आहेत. म्हणजे अगदी रेफ्रिजरेशन, एअर कंडिशनिंग पासून ते मेकॅट्रॉनिक्स पासून ते सोलर पर्यंतचे कोर्सेस आहेत, ज्याच्यात तुम्हाला स्टायपेंड सुद्धा मिळू शकतो ही डिग्री करताना.
आणि UGC अप्रूव्ड डिग्री आहे. पुणे विद्यापीठात आहेत हे कोर्सेस. पुणे विद्यापीठाच्या आवारात चालवलं जातं सेंटर, ज्याच्याकडे 3 प्रकारचे कोर्सेस आहेत. एक रिटेल मॅनेजमेंट, दुसरा सोलर आणि तिसरा मॅन्युफॅक्चरिंग. त्याचा रिटेल मॅनेजमेंटचा त्याच्याकरता पुणे विद्यापीठाने थेट मारुती सुझुकी या कार कंपनीशी टायअप केलाय आणि मग त्यांच्या सगळ्या मोठ्या डीलर्सकडे ह्या विद्यार्थ्यांना 2 वर्ष कामच करण्याची संधी मिळते. म्हणजे काम करतात, अनुभव घेतात, लाखभर रुपये वर्षाला एवढा स्टायपेंड मिळवतात आणि डिग्री पण मिळवतात. म्हणजे अशा प्रकारचे कोर्सेस पण 12वी नंतरचे अवेलेबल आहेत, याची पण जाणीव ठेवा. त्यानंतर कॉमर्स. कॉमर्समध्ये मेन 3 प्रोफेशनल क्वालिफिकेशन्स आहेत. CS आणि CMA, चार्टर्ड अकाउंटंट, कंपनी सेक्रेटरी, कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटंट. एवढं लक्षात ठेवा की असा समज आहे की हे कोर्सेस भयंकर अवघड, 1% रिझल्ट लागतो. साफ झूट आहे. या सगळ्या कोर्सेसचा जो प्रिलिम आहे किंवा ज्याचं फाउंडेशन म्हणून परीक्षा आहे त्याचा रिझल्ट 25 ते 30% लागतो. इंटरमिजिएटचा रिझल्ट 17-18% आसपास लागतो आणि फायनलचा 8 ते 10% लागतो, 1% नाही. आणि इथे कुणी आईन्स्टाईन लागत नाही. कुथू आणि घासू विद्यार्थी एवढीच आवश्यकता आहे. ज्यांच्याकडे कष्ट करण्याची तयारी आहे अशा विद्यार्थ्यांना हे खूप चांगले कोर्सेस आहेत. एक लक्षात घ्या, GST आपल्याकडे येऊन आता 5 वर्ष काल होऊन गेली, तरी त्यातल्या त्यात ज्याला GST बद्दल कळतं त्याला CA म्हणतात. आणि मग राजकारण्यांपासून बिझनेसमन पर्यंत, इंडस्ट्रियलिस्ट पासून ते कॉमन मॅन पर्यंत सगळे ज्याच्या पायाशी जाऊन बसावं लागतं त्याचं नाव CA. CS, CMA या तिन्ही कोर्सेसचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे डायरेक्ट डिग्री नाही मिळत, काम करून अनुभव मिळवायला लागतो. CA करणाऱ्या मुलाला एखाद्या CA कडे 3 वर्ष इंटर्नशिप करायला लागते. CS करणाऱ्या मुलाला एखाद्या CS कडे 2 वर्ष इंटर्नशिप करायला लागते. त्याशिवाय त्यांना फायनल एक्झामच नाही देता येत. म्हणजे याचा अर्थ हे कोर्सेस असे आहेत की ज्याच्यातनं तुम्ही अनुभव पण मिळवताय आणि प्रोफेशनल डिग्री पण मिळवताय. त्यामुळे कॉमर्समधले हे कोर्सेस खूपच अट्रॅक्टिव्ह आहेत. ज्यांना करायचे त्यांनी त्याच्यासाठी 11वी पासूनच प्रयत्न करणं जास्ती फायद्याचं आहे. आणि मग कमिंग टू सायन्स. सायन्समध्ये काय, मेडिकल, इंजिनिअरिंग, IT, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, BT, बायोटेक्नॉलॉजी, फार्मसी, रिसर्च फील्ड, त्याच्यानंतर डिफेन्स, पायलट, मर्चंट नेव्ही आणि IT आणि BT हे सगळे कोर्सेस आहेत. फक्त त्याच्यानंतर 11वीतनं तुम्ही जाता तेव्हा तुम्हाला विषय निवडावे लागतात. ते विषय निवडताना तुम्ही पुढे काय करणार ते लक्षात ठेवून विषय निवडायचे. म्हणजे ज्यांना हेल्थ सायन्सेस किंवा मेडिकल साईडच घ्यायचे त्यांच्याकरता PCB विषय घेणं अत्यावश्यक आहे. कारण ती जी नीट एक्झाम आहे त्याला PCB विषय आहेत. पण ज्यांना इंजिनिअरिंग करायचं आहे, ज्यांना आर्किटेक्चर करायचं आहे, ज्यांना मर्चंट नेव्हीमध्ये जायचं आहे, ज्यांना डिफेन्समध्ये जायचं आहे, ज्यांना पायलट व्हायचं आहे, अशा विद्यार्थ्यांना PCM इज इनफ. बायो घेण्याची काहीच गरज नाही आहे. ज्या विद्यार्थ्यांना रिसर्चमध्ये जायचं आहे, ज्या विद्यार्थ्यांना बायोटेक्नॉलॉजीमध्ये जायचं आहे त्यांना PCMB 4ही विषय घेण्याची गरज आहे. म्हणजे आपण कुठल्या ब्रांचला जाऊ इच्छितो ते आधी 11वी पासून ठरवायला लागेल, तर तसे विषय निवडता येतील. आणि सगळ्यात महत्त्वाचं 11वी नंतरची कॉलेज, 10वी नंतरची कॉलेज निवड. विद्यार्थी आहेत ना भयंकर क्रेझी आहेत. म्हणजे हिथून उठायचं आणि कुठं जायचं, फर्ग्युसनला जायचं म्हणलं 11वीला. कशाला? नाही, चांगलं असते. आता चांगलं काय असते फर्ग्युसनला हे सगळ्यांना माहिती आहे. पण त्याच्याकरता आज जायची गरज नाही, बाहेर फिरलं तरी चालते. पण इथून उठून फर्ग्युसन कॉलेजपर्यंत जाणार कसं? 2 व्हीलर अलाउडच नाही, कारण लायसन्स नाही तुमच्याकडं. सायकल तुम्ही जाणंच शक्य नाही. रिक्षाने जाणं इम्पॉसिबल. लोकलनी गेलं तर शिवाजीनगरपासून जायचं कसं हा प्रश्न. आणि PMPML जागतिक दर्जाची आमच्याकडची. त्यामुळे सकाळी इथनं निघालं तर संध्याकाळपर्यंत जरी पोचला फर्ग्युसनला तरी भरपूर झालं. म्हणजे याचा अर्थ इथून उठून फर्ग्युसनला जाण्याचं काहीही कारण नाही. आपल्याला इथं जिथं राहतो तिथं 4 किलोमीटरच्या परिसरातलंच कॉलेज निवडा, काही फरक पडत नाही. सगळे कॉलेजेस सारखी आहेत, 19-20चा फरक फक्त. अजिबात कारण नसताना इथून उठून पुण्यात जायची गरज नाही. मेडिकलमध्ये काय करिअर्स येतो? लोकांना असं वाटतं फक्त MBBS आणि BDS संपला विषय. चुकीचा आहे. कारण MBBS BDS मध्ये ऍडमिशन मिळणं खरंच अवघड आहे. कारण जेमतेम आपल्याकडे 3,500 गव्हर्नमेंट सीट्स आहेत. प्रायव्हेट कॉलेज आपल्यासाठी परवडण्याच्या बाहेरची गोष्ट आहे. पण BAMS, BHMS, आयुर्वेदिक, होमिओपॅथी हे पण मेडिकलचेच कोर्सेस आहेत ना. आत्ता नाही का पॅन्डेमिकच्या काळात आपण सगळ्यांनी रोज सकाळ संध्याकाळ काढे प्यायले, आयुर्वेदिकच होतं ते. त्या गोळ्या खाल्ल्या सगळ्यांनी होमिओपॅथीच्या. होमिओपॅथी म्हणजे आता जो
आपल्याकडं महत्त्वाचा विषय आला आहे तुमची काय म्हणूया प्रतिकारशक्ती वाढवणे, इम्युनिटी. ते काम आयुर्वेदिक आणि होमिओपॅथी चांगलं होतं, म्हणून तेही कोर्सेस नीट जी परीक्षा तुम्ही देता 12वी नंतरची त्यातनंच उपलब्ध होत आहे, ते लक्षात ठेवा. त्याशिवाय अजून एक डॉक्टरकीचा कोर्स आहे, पण आपलं त्यातलं मराठीचं नाव जरा वाईट आहे, जनावरांचा डॉक्टर. आपल्याला माणसांचं डॉक्टर व्हायचं म्हणतात पोरं, पण बेस्ट कोर्स आहे हा. 12वी नंतर फक्त गव्हर्नमेंट कॉलेज आहेत 5, आणि या नीट परीक्षेच्या जोरावरच ॲडमिशन आहे आणि कमी मार्काला मिळू शकते. व्हेटरनरी सायन्स, आणि त्याच्यातनं अगदी गव्हर्नमेंट जॉब्स आहेत, नंतर पोल्ट्री इंडस्ट्री, डेअरी इंडस्ट्री, फार्मा इंडस्ट्री, याच्या बरोबरीने बँक आणि इन्शुरन्स कंपन्या सुद्धा व्हेटरनरी डॉक्टर घेतात. कारण त्यांना सुद्धा जेव्हा लोन द्यावं लागतं पोल्ट्री किंवा डेअरीला, किंवा त्यांना त्याचा विमा उतरवायला लागतो, त्यावेळेला त्या जनावरांची हेल्थ स्टेटस बघणारा माणूस लागतो. आणि म्हणून व्हेटरनरी सायन्स हा अतिशय चांगला कोर्स हा याच नीट एक्झाममधनं 12वी नंतर मेडिकलमधनं उपलब्ध आहे. पॅरामेडिकल, स्पीच थेरपी, ऑक्युपेशन थेरपी, फिजिओथेरपी, हे सगळे पॅरामेडिकलचे कोर्सेस आहेत, याच नीट एक्झामवर मिळणार आहेत, हे लक्षात ठेवा. आणि मग ह्या पॅरामेडिकलमध्ये 4च वर्षाचे कोर्सेस आहेत, खूप चांगले. त्यातला स्पीच थेरपी अँड ऑडिओलॉजी नावाचा कोर्स ना अख्ख्या महाराष्ट्रात 2च ठिकाणी आहे फक्त, एक मुंबई आणि एक पुणे, दॅट्स ऑल. स्कॅरसिटीज आहे त्या माणसांची. त्यामुळे हे पण आपल्यासाठी उपलब्ध असलेले कोर्सेस मेडिकलमधनं आहेत, याचा विचार करता येऊ शकतो. मेडिकल आणि इंजिनिअरिंगच्या मध्यावर एक ब्रांच आहे, त्याचं नाव आहे फार्मसी. फार्मसीला जाण्याकरता 12वी पर्यंत PCM किंवा PCB काहीही चालतं, PCBच लागतं असं अजिबात नाही. कारण फार्मसीमध्ये मेजॉरिटी रिक्वायरमेंट इज केमिस्ट्री. त्यामुळे केमिस्ट्री 12वी पर्यंत आवडलं ना तर फार्मसीच्या भानगडीत पडायचं तर पडायचंच नाही, कारण केमिस्ट्रीशिवाय तिथं जायचं आहे काही बाकीचं. त्यामुळे 12वीची CET, PCB, PCMची दिली तुम्हाला फार्मसीत प्रवेश मिळेल. आत्ता पॅन्डेमिकच्या काळात सगळं बंद होतं, इलेक्ट्रॉनिक्स इंडस्ट्री बंद, ऑटोमोबाईल बंद, सगळं बंद. फार्मसी 24/7 चालू इंडस्ट्री, कारण माणसांचे रोग कधीच कमी होत नाहीत. त्यामुळे ही रिसेशन फ्री इंडस्ट्री म्हणता येते. याच्यामध्ये लागणारी सगळी मॅनपॉवर ही B.Pharm झालेली असते. डिप्लोमा फार्मसी पण आहे, आत्ता ॲडमिशन सुरू झाल्यात 12वी नंतरच्या, पण त्याच्यातनं अपॉर्च्युनिटीज थोड्या लिमिटेड. म्हणजे तुम्हाला स्वतःचं दुकान काढता येऊ शकतं मेडिकलचं, तुम्हाला हॉस्पिटलच्या फार्मसीजमध्ये काम करू शकता येतं, तुम्हाला या फार्मा कंपन्यांच्या सेल्स अँड डिस्ट्रीब्युशनमध्ये काम करता येऊ शकतं. आणि जर तुम्हाला आवडलं तर डिप्लोमा फार्मसीनंतर डायरेक्ट सेकंड इयर डिग्री फार्मसीला तुम्हाला लॅटरल एंट्री पण मिळू शकते. त्यानंतर इंजिनिअरिंगला जाण्याकरता मात्र अनेक एक्झाम्स आहेत. त्यातली मेजर पॉप्युलर म्हणजे CET आणि JEE मेन्स. त्याच्या व्यतिरिक्त VIT वेल्लोर किंवा बिट्सची पिलानी गोवा हैदराबादची वेगळी बिट्सॅट अशा परीक्षा पण विद्यार्थी देतात आणि देऊ पण शकतात. PCM इज मस्ट. पण इंजिनिअरिंग म्हटल्यावर आमच्या पोरांच्या डोळ्यासमोर ब्रांचेस कुठल्या? मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, कॉम्प्युटर, IT, सिव्हिल, संपला विषय. 75 ब्रांचेस आहेत 12वी नंतर इंजिनिअरिंगला जायला, आणि त्यातल्या काही एकेका कॉलेजात आहेत फक्त. म्हणजे फॉर एक्झाम्पल पेट्रोलियम इंजिनिअरिंग एकच कॉलेज MIT पुणे, प्रिंटिंग टेक्नॉलॉजी एकच कॉलेज PVG पुणे, एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग एकच कॉलेज KIT कोल्हापूर. असे कोर्सेस आहेत एकेका कॉलेजमध्ये, 100% उत्तम प्लेसमेंट्स. पण आम्ही थोडी ही माहिती घेण्याची गरज आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना मी जे आत्ता 12वीत आहेत, आत्ता CET JEEची तयारी करतायत, त्यांना विनंती करणार आहे, तुमची 12वीची परीक्षा संपल्यानंतर पहिल्यांदा या ब्रांचेसची माहिती घ्या आणि त्याच्याचबरोबर कॉलेजेसची माहिती घ्या. कॉलेजला जाऊन या ना एकदा, कारण नंतर तुम्हाला 1.5 महिना वेळ मिळणार आहे. कॉलेजला जाणं आवश्यक एवढ्या करताय. वेबसाईटवर असतं ते सगळंच काही बरोबर असतं असं नाही. आतल्या विद्यार्थ्यांना भेटा, ते कधी खोटं नाही बोलत. त्यामुळे त्यांच्याकडनं तुम्हाला रिअल पिक्चर मिळेल. आणि मुख्य म्हणजे ब्रांच निवडताना त्या विषयातनं गेल्या 2-4 वर्षात जे इंजिनियर पास होऊन बाहेर पडलेत त्यांना भेटा जाऊन. जुने नको 20-25 वर्षापूर्वीचे, ते त्यांच्या वेळेच सांगत बसतात. नवीन जे बाहेर पडलेत 2-4 वर्षात त्यांना भेटा. 2 फायदे. एक, त्यांना बरं वाटेल, कारण आजपर्यंत त्यांना कोणीच विचारायला गेलेलं नसतं आणि त्यांनी पण कोणाला विचारलं नसतं. आणि दुसरा, हॉर्सेस माउथमधनं तुम्हाला फीडबॅक मिळेल, तो मिळण्याची गरज आहे. त्याच्यानंतरचं फील्ड आहे डिफेन्स सर्व्हिसेस. आमच्याकडं ज्या फील्डमध्ये जायला अजिबात मुलांपेक्षा पालक तयार नसतात. नको नको, तू नको. त्यांना असं वाटतं डिफेन्समध्ये गेलं म्हणजे गेलाच वर बहुतेक. असं काही होत नाही. या पुणे मुंबई रस्त्यावर दरवर्षी अपघातात जेवढे वर जातात ना, तेवढे सुद्धा डिफेन्समध्ये वर जात नाहीत. 12वी नंतर 4 संधी आहेत डायरेक्ट ऑफिसर होण्याच्या डिफेन्समध्ये. 2 मुलींसाठी आहेत आणि 4 मुलांसाठी आहेत. दोघांसाठी कॉमन असलेल्या संधी. एक, AFMC आर्म फोर्सेस मेडिकल कॉलेज हडपसर.
12वी नंतरच्या नीट परीक्षेतनंच प्रवेश आहे तिथे, पण 100% फ्री मेडिकल एज्युकेशन, पैसेच नाही. आणि त्यानंतर तुम्हाला गॅरंटेड ॲब्सॉर्ब केलं जातं डिफेन्सच्या कोअरमध्ये आणि तुम्हाला 1,00,000 रुपये महिन्याची सॅलरी पण मिळते. दुसरा NDA, नॅशनल डिफेन्स अकॅडमी, राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी खडकवासला. दर 6 महिन्याला एंट्रन्स एक्झाम आहे. 380 मुलं आणि 20 मुली घेतल्या जातात. मुली आत्ता सुरुवात झाली आहे. आणि मग त्या एंट्रन्स एक्झामला विषय काय? मॅथमॅटिक्स, इंग्लिश आणि जनरल नॉलेज, बस, बाकी काहीच विषय नाहीत. या एंट्रन्स एक्झाममधनं तुम्ही थ्रू झालात की त्यानंतर तुमचा एक इंटरव्ह्यू घेतला जातो, त्याला SSB इंटरव्ह्यू, सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड इंटरव्ह्यू म्हणतात. या इंटरव्ह्यूतनं तुम्ही थ्रू झालात की तुम्हाला प्रवेश आहे. NDAचं अख्खं शिक्षण फुकट आहे, राहणं, जेवण, खाण, कपड्याला त्या सगळ्यात. आणि नंतर तुम्हाला आर्मी, नेव्ही, एअरफोर्समध्ये ऑफिसर म्हणून ॲब्सॉर्ब केलं जातं 1,00,000 रुपये महिन्याच्या सॅलरीवर. 2 अपॉर्च्युनिटीज आहेत, त्या फक्त मुलांसाठी आहेत. त्यातलं एक इथंच आहे जवळ, कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरिंग, CME दापोडी. CMEची एंट्रन्स आहे, 60% मार्क PCM बोर्डाला पाहिजेत, तर अप्लाय करू शकता. त्याची जाहिरात यायची अजून, कारण अजून परीक्षाच व्हायच्या आहेत पुढच्या. आणि JEE मेन्सच्या मार्कावर शॉर्टलिस्टिंग आहे. JEE मेन्स अजून सुरूच आहे. 10+2 टेक्निकल एंट्री आर्मी असं त्याचं नाव आहे. CMEत विचारायला जाऊ नका, तिथं कोणालाच काही कळत नाही. पण ही जाहिरात येते आणि त्या जाहिरातीवर आपण अप्लाय करू शकतो. तुम्ही जर JEE मेन्सच्या मार्कावर शॉर्टलिस्ट झालात तर त्यानंतर तुमचा SSB इंटरव्ह्यू होतो. त्यातनं तुम्ही थ्रू झालात तर तुम्हाला 5 वर्षाचा मोफत इंजिनिअरिंग कोर्स आहे. पैसे नाही, राहणं, जेवण, खाणं सकट. आणि त्यानंतर तुम्हाला ॲब्सॉर्ब केलं जातं इंडियन आर्मीमध्ये 1,00,000 रुपये महिन्याच्या पगारावर. सिमिलरली एक नेव्हीचं कॉलेज आहे झामरीन, केरळमध्ये. तिथं बेसिक कंडिशन आहे 70% मार्क्स इन PCM इन बोर्ड्स. आणि त्यानंतर तुम्हाला JEE मेन्सच्या मार्कावर शॉर्टलिस्टिंग आणि त्यानंतर तुमचा SSB इंटरव्ह्यू आणि तुम्हाला सिलेक्ट केलं जातं. आणि मग मर्चंट इंडियन नेव्हीमध्ये तुम्हाला ॲब्सॉर्ब केलं जातं 1,00,000 रुपये महिना सॅलरीवर. जसं इंडियन नेव्ही आहे तसं 12वी नंतर मर्चंट नेव्ही पण आहे. 2 प्रकारचे कोर्सेस मर्चंट नेव्हीमध्ये आहेत. एक मर्चंट नेव्हल इंजिनिअरिंग आणि दुसरा BSc नॉटिकल सायन्स. हे दोन्ही कोर्सेस बऱ्याच कॉलेजेसमध्ये आहेत. आपल्या इथं जवळचं म्हणजे तोलानी आहे, किंवा समुद्र आहे लोणावळ्याचं, किंवा मॅनेट आहे पुण्याला हडपसरचं. आणि ह्या सगळ्या कॉलेजमध्ये जाण्याकरता आपल्याला फक्त एक वेगळी एंट्रन्स एक्झाम द्यावी लागते. ती सोपी आहे CET पेक्षा सुद्धा. रिसर्च फील्ड काय आमच्या देशाचं दुर्दैव असेल ते असू दे. 140 कोटी लोकसंख्येचा देश आहे. गेल्या 40 वर्षात आम्हाला एक सुद्धा सायन्सचं नोबेल मिळालेलं नाही भारतीयातल्या शास्त्रज्ञाला. का? आम्हाला रिसर्चमध्ये जायचंच नाही कोणाला. सगळे काय अप्लाइड सायन्स, मेडिकल, इंजिनिअरिंग, फार्मसी सगळं अप्लाइड आहे. प्युअर सायन्समध्ये कोणीच जात नाही. खरं बेस्ट इन्स्टिट्यूट्स आहेत आपल्याकडं. IISER, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अँड रिसर्च, पुण्यामध्ये आहे ती. काय आमचं वैशिष्ट्य आहे बघा पुणे पिंपरी चिंचवडचं. NDA, CME, IISER, AFMC अशा देशातल्या एक असलेले इन्स्टिट्यूट इथं आहेत. गोखले इन्स्टिट्यूट, पण पुणे पिंपरी चिंचवड तिथं सापडत नाही. 2 पोरं काही त्या संस्थांमध्ये आपली सापडत नाहीत. का? तर आम्हाला एक तर माहिती नाही किंवा त्याच्यामध्ये जाण्यात इंटरेस्ट नाही. रिसर्चमध्ये जाण्याकरता IISER सारखी इन्स्टिट्यूट नाही दुसरी. PCMBची स्वतंत्र एंट्रन्स एक्झाम आहे. अशीच इन्स्टिट्यूट NISER म्हणून आहे भुवनेश्वरला. अनेक मुलांना जसं भारत चंद्रावर गेला, मंगळावर गेला, तसं अनेक मुलांना वाटायला लागलं आपल्याला इस्रोत जायचं. आता इस्रोत जायची एकच संधी आहे 12वी नंतर. पण त्याकरता JEE ॲडव्हान्स्ड परीक्षेमध्ये उत्तम मार्क मिळायला लागतात. IIST, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्पेस टेक्नॉलॉजी, तिरुवनंतपुरम नावाची संस्था आहे. तिथे तुम्हाला 12वी नंतर JEE ॲडव्हान्सच्या मार्कावर प्रवेश मिळू शकतो. तिथले सगळे विद्यार्थी डायरेक्ट इस्रोत जातात. त्यामुळे या संशोधन संधी आहेत. बायोटेक्नॉलॉजी संशोधन संधी जाण्याकरता PCMB हे विषय असले तर फायदेशीर ठरतं. BSc आणि MSc पर्यंत किमान गेलं पाहिजे. खरं तर PhD पर्यंत गेलं पाहिजे. आणि पुणे विद्यापीठात त्यातला सगळ्यात चांगला कोर्स आहे ज्याची ॲडमिशन प्रोसेस अजून सुरू आहे. फॉर्म भरण्याची मुदतच 7 जुलै आहे त्याची. त्याकरता मात्र एक वेगळी एंट्रन्स पुणे विद्यापीठ घेतं आणि विद्यार्थ्यांना 5 वर्षाच्या इंटिग्रेटेड MSc बायोटेक्नॉलॉजी कोर्ससाठी ॲडमिट करतं. त्यामुळे हे पण एक संशोधन फील्ड आहे, एवढं लक्षात ठेवा. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की 10वी काय 12वी काय संधींची विपुलता आहे. फक्त आपली आवड आणि आपली नावड या 2 गोष्टी विचारात घेऊनच निवड केली पाहिजे आणि त्याच्याही पुढे जाऊन प्रचंड कष्ट करण्याची तयारी ठेवली पाहिजे. काही फुकटात पदरात पडत नाही. त्यामुळे हे कष्ट तुम्ही केलेत आणि आवडीच्या क्षेत्रात गेलात, यश नक्की आहे. आणि असं यश तुम्हाला मिळो अशी परमेश्वरचरणी प्रार्थना करतो.
परत एकदा सर्व मान्यवरांना मनापासून धन्यवाद देतो, आपल्यालाही धन्यवाद देतो आणि थांबतो. थँक्यू व्हेरी मच.